The Great Happiness. बुद्धं शरणं गच्छामि। मनोपुब्बंगमा धम्मा मनोसिद्धा मनोमया मनसाचे पदुठेन भासति वा करोति वा ततो नङ दुःखमन्वेति चक्कं वहतो पदम् मनोपुब्बंगमा धम्मा मनोसिद्धा मनोमया मनसाचे पसन्नेन भासति वा करोति वा ततो नङ सुखमन्वेति छायाव अनपायिनी। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला, असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले, असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या मंगलमय दिनी 23 जानेवारी 2024 रोजी नागपूर जवळील दहेगाव रंगारी या ठिकाणी आपल्या संबोधी बुद्ध विहाराच्या प्रांगणामध्ये धम्मदेसनेच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेले आहे। तेव्हा या धम्मदेसनेसाठी माझ्या समवेत धम्ममंचावरती उपस्थित असलेले प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलचे संचालक पूजनीय भिक्खू धम्मबोधीजी थेरो, ज्यांनी आताच आपणा सुंदर अशी धम्मदेसना देऊन उपकृत केले असे सर्च रिसर्च या यूट्यूब चॅनलचे संचालक भिक्खू यण धम्मानंदजी थेरो, ज्यांनी आम्हाला इथे या धम्मदेसनेसाठी धम्मदानासाठी तुम्हा सर्वांना धम्मदेसनेची संधी प्राप्त व्हावी या शुद्ध हेतूने निमंत्रित केले। अशा आई ललिता आई वासनिक आणि त्यांना सहकार्य करणाऱ्या सर्वच माता भगिनी श्रद्धावान उपासक उपासिका आपल्या परिसरातील सर्व श्रद्धावान उपासक उपासिका धम्मदेसना श्रवण करण्यासाठी विविध ठिकाणावरून उपस्थित असलेले सर्व श्रद्धावान उपासक उपासिका बालक तथा बालिकांनो, तद्वतच दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःखमुक्तीकरिता 2600 वर्षांपूर्वी तथागत भगवान बुद्धांद्वारा उपदेशिलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे। बऱ्याच दिवसांपासून वासनिक आईने आमच्याशी संपर्क साधला। आपल्यापैकी सर्वांचाच परिचय नाही आहे, परंतु तुम्हा सर्वांच्या सहकार्यातूनच हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे। त्यामुळे सर्वप्रथम
वासनिक आई आणि ज्या आयोजकांनी या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी ज्या कोणत्या पद्धतीने सहकार्य केलं आहे, दान दिलं, वर्गणी दिली, त्या सर्वांच्या प्रती विशेष मंगल मैत्री व्यक्त करतो। आपणही सर्वांनी टाळ्यांच्या गजरांमध्ये त्या सर्वांचे स्वागत करावे आणि अभिनंदन करावे। हा परिवर्तनाचा जागर आहे। बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत। आपण बौद्ध आहोत आणि बौद्ध असल्या कारणाने केवळ धम्माचं आचरण करणे, स्वतःपुरतं जीवन जगणे एवढीच ओळख बौद्ध व्यक्तीची, बौद्ध महिलेची, बौद्ध पुरुषाची नसावी। भिक्खू असो, भिक्खुणी असो, गृहस्थ उपासक असो, उपासिका असो, त्यांनी व्यक्तिगत लेवलवरती तर धम्माचरण केलंच पाहिजे, पंचशील पाळलं पाहिजे, अष्टशील उपोषणशील पाळलं पाहिजे, विहारात गेलं पाहिजे, माणसं जोडण्याचंही काम केलं पाहिजे। प्रत्येकापर्यंत बुद्धाचा धम्म पोहोचवण्यासाठी आपण सहाय्यक बनलो पाहिजे। कारण जीवन हे नश्वर आहे, क्षणभंगूर आहे, आपण मरणारे आहोत। आणि भगवान म्हणतात नेहमीच की आपण खाण्यासाठी जगत असेल, जगण्यासाठी खात असेल, लेकराबाळापुरतं आपलं जीवन असेल तर त्या जीवनाला काय अर्थ आहे? जर बाबासाहेबांनी, महापुरुषांनी असाच विचार केला असता की माझी लेकरं, माझं घर, माझं जे काही आहे, तर आपल्याला हा धम्म मिळाला असता काय? आपल्याला हे वैभवाचं जीवन प्राप्त झालं असतं काय? आपण कधीतरी हा विचार केला पाहिजे। आपण त्या महामानवाचे अनुयायी आहोत की ज्यांनी जीवनभर संघर्ष केला, ज्यांनी स्वतःचा कमी आणि इतरांचा जास्त विचार केला, आणि म्हणून हे सोन्याचे दिवस आपल्या वाट्याला आलेले आहेत। ह्याची सदैव जे स्वतःला आंबेडकरवादी आणि जय भीमवाले म्हणून घेतात, जे स्वतःला बौद्ध म्हणून घेतात, त्या प्रत्येकाने याची जाणीव ठेवली पाहिजे आणि इमाने इतबारे बाबासाहेबांनी दिलेल्या जबाबदारीला आपण पाळलं पाहिजे। तरच आपण आपल्या जीवनाला धन्य समजू शकतो। अन्यथा आपल्यापुरतं तर पशु पक्षी प्राणीही जीवन जगतात। आणि म्हणून मी यासाठी म्हणून कौतुक करत असतो आयोजकांचं, आणि केलंच पाहिजे। कारण आज परिस्थिती कशी आहे हे मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही आहे। परिस्थिती अत्यंत वाईट आहे देशामध्ये, तुम्ही पाहत असाल। आपण कोणावर टीका टिप्पणी करत नाही, परंतु ज्या देशामध्ये बुद्धाचा जन्म झाला, ज्या देशात भगवान बुद्धांनी अंगुलीमालासारख्या लोकांना, ब्राह्मणांना, क्षत्रियांना, वैश्यांना, शूद्रांना, स्त्रियांना, पुरुषांना, तरुणांना, तरुणींना त्यांच्यामध्ये सकारात्मक बदल घडवून आणला, त्यांना सुखकर जीवन जगण्याचा मार्ग सांगितला, त्यांना श्रोतापन्न, सकृतागामी, अनागामी, अर्हत बनवलं, त्याच देशामध्ये बुद्धाचा पदोपदी अपमान होतो आहे। आणि हे जर आपण उघड्या डोळ्याने पाहत असेल आणि बुद्ध शासनाला जिवंत ठेवण्यासाठी आपण कोणत्याही प्रकारचं योगदान देत नसेल, तर मग हे जीवन निरर्थक आहे असंच मी समजेल। लक्षात घेतलं पाहिजे आपण। आणि म्हणून मी तुम्हाला आज सांगेल, बघा आपल्या देशामध्ये परिस्थिती अशी आहे की लोक धर्म कशालाही म्हणतात। धर्माचा अर्थ लोक वेगवेगळ्या पद्धतीने काढत असतात। धर्माचा अर्थ काढत असताना तुम्ही जर ओव्हरऑल अभ्यास करत असाल तर बघा आपल्या देशामध्ये परिस्थिती अशी आहे की धर्माचा अर्थ वेगवेगळा लावला जातो। बघा कोणी झाडात देव पाहतो, धर्म पाहतो, बघताय तुम्ही। कोणी झाडामध्ये देव पाहतो, कोणी दगडामध्ये धर्म पाहतो, कधी पाण्यात धर्म पाहतो, तर कधी कशात लोक धर्म पाहतात। काही लोक म्हणतात आत्मा आहे, काही लोक म्हणतात आत्मा नाही, काही लोक म्हणतात पुनर्जन्म आहे, काही लोक म्हणतात पुनर्जन्म नाही आहे, काही लोक म्हणतात पुण्य पाप आहे, काही लोक म्हणतात पुण्य पाप नाही आहे, काही लोक म्हणतात सेवेचं फळ आहे, काही लोक म्हणतात सेवा बिवा काही नसते। आहेत की नाही असे लोक? बिलकुल असे लोक आहे। काही लोक म्हणतात की हात जोडले पाहिजे, विनम्रता असली पाहिजे, काही लोक म्हणतात काय हात जोडायचं, काही लोक म्हणतात झुकलं पाहिजे, वाकलं पाहिजे, वंदन केलं पाहिजे, नमस्कार केला पाहिजे, आणि काही लोक म्हणतात मैं किसी के सामने झुकूंगा नहीं, कौन क्या करता है। आहेत की नाही असे लोक? वेगवेगळ्या मानसिकतेचे लोक आहेत, त्याला धर्माची जोड देतात। बघा बघा तुम्ही, ह्या सगळ्या गोष्टी करत असताना लोक कशाची जोड देतात? धर्माची जोड देतात। धर्माचं नाव त्याला लावतात, संबोधन लावतात धर्माचा की हा धर्म आहे, तो धर्म आहे। म्हणून आपल्या देशामध्ये बघा धर्माचा अर्थ वेगवेगळ्या अँगलने लावला जातो। प्रत्येकाचा अँगल वेगळा आहे। बघा तुम्ही आपल्या देशातल्या प्रमुख धर्माचा जरी विचार केला तर प्रत्येकाची तत्वप्रणाली वेगवेगळी आहे, प्रत्येकाची संस्कृती वेगवेगळी आहे। संस्कृती असू दे, नो प्रॉब्लेम, बट तत्वप्रणाली ज्याला म्हणतो, फिलॉसॉफी, धर्माच्या अर्थाला ज्याला, धर्माचा अर्थ ज्याला म्हणतो, तर प्रत्येकाचा वेगवेगळा अर्थ आहे।
तुम्ही जर पाहाल तर जसं की इथे ख्रिश्चन लोक असतात, ख्रिश्चन धर्म आहे, संस्कृती आहे, त्यांचा ईश्वराबद्दलचा, देवाबद्दलचा, धर्माबद्दलचा अर्थ वेगळाच आहे. सिखांचा धर्माबद्दलचा अर्थ वेगळाच आहे. हिंदू म्हणून घेणाऱ्या लोकांचा धर्माचा अर्थ वेगळाच आहे. प्रत्येकाचा अर्थ इथे वेगवेगळा आहे. तर एकदा असं झालं बघा, आणि हे आताच आहे असं नाही आहे, तर हे भगवंताच्या काळातही होतं. असं काही लोकांना काही मान्य असते, काही लोकांना काही मान्य नसते. काही लोक कशाचा वेगळा अर्थ काढतात आणि काही लोक त्याचाच वेगळा अर्थ काढतात. बघा, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या मानसिकतेचे लोक भगवंताच्या काळातही होते. तर मी तुम्हाला छोटीशी एक कथा सांगणार आहे. सुरुवातीला भगवंताच्या काळात घडलेली, भगवंतानेच सांगितलेली की एकदा अशीच भगवान श्रावस्तीमध्ये राहत होते. आपल्या श्रावस्तीमध्ये भिक्षू जेव्हा भिक्षाटनासाठी वगैरे जात होते तर लोक चर्चा करत असतात. बघा, आता घोळका वगैरे जमला किंवा एखाद्या पारावरती किंवा एखाद्या चावडीवरती वगैरे तर लोक चर्चा करतात. आता कोणती चर्चा करते? काही लोक चांगल्या चर्चा करतात, काही लोक वाईटाची चर्चा करतात, काही लोक धार्मिकतेची चर्चा करतात, काही लोक शिक्षणाची चर्चा करतात, काही लोक श्रीमंतीची, कामधंद्याची चर्चा करू शकतात. एका माणसाला दुसरा माणूस भेटला, एका स्त्रीला दुसरी स्त्री भेटली, काय होते त्यांच्यामध्ये? चर्चा सुरू होते. आणि डिपेंड आहे की ती कोणती चर्चा करायचं, कशावर डिपेंड आहे? त्यांच्या स्वभावावरती, त्यांच्या दृष्टिकोनावरती अवलंबून आहे की ते कशाची चर्चा कराल. आता तुम्ही इथे आलात किंवा तुम्ही धार्मिक स्वभावाचे आहात असं आम्ही समजू. आता तुम्ही एखाद्या ठिकाणी जमलात, इथून गेल्यानंतर कोणती चर्चा कराल तुम्ही? तर खरंच तुम्ही शरीराने तर आहातच इथे, पण मनाने पण जर खरंच इथे बसलेले असाल तर घरी गेल्यावर, घरी जाताना किंवा जिथे कुठे तुम्ही जाल इथून गेल्यावर तर काय चर्चा कराल? बापा, आजचा दिवस खूप चांगला गेला हो, भंतेजी भेटले, धम्मदेसना ऐकायला मिळाली, दिवसभर आम्हाला विहारात राहायला मिळालं, भोजनदान द्यायला मिळालं, चिवरदान द्यायला मिळालं, भंतेजींचे आशीर्वाद, मंगल मैत्री प्राप्त झाली, आम्हाला धम्मदेसना श्रवण करायला मिळाली, आणि ज्या माहीत नसलेल्या गोष्टी आम्हाला समजल्या, माहीत पडल्या. बरोबर की नाही? आता हे इथे जे तनाने मनाने बसलेले आहेत ते चर्चा करतील. पण समजा इथे असलेले नसलेले पण जे धार्मिक स्वभावाचे नसतील तर त्यांना जर तुम्ही कधी सांगाल की असं असं, तर ते काय म्हणतील? तुम्हाला काय कामधंदा नाही म्हणतील, आणि गेले तुम्ही तिथं. आम्हाला कामधंदा असते, तुमच्यासारखे काय रिकाम टेकडे आहे का? म्हणजे त्यांच्या पद्धतीनं ते लय जगाचं कोणतं तरी काम करतात मोठं, आणि त्यांच्यासाठी ते श्रेष्ठ आहे आणि तुमच्यासाठी हे श्रेष्ठ आहे. तर ह्याच्यासाठी पण ज्ञान लागते, ज्ञान लागते माणसाला. नाही तर लोक बोलताना लय म्हणतात, बघा मला लय माहीत आहे, हे माहीत आहे, ते माहीत आहे, आणि हकीकतमध्ये पाहिलं तर काय ढेकळं माहीत नसते, काहीच. कसं बोलावं हेच कळत नाही, बाकीचं सर्व दुनिया माहीत आहे म्हणते. कुणाशी कसं बोलावं याचं ज्ञान नाही आहे, दुनियेचं ज्ञान आहे. अहो, दुनियेचं ज्ञान असो नसो आपल्याला, परंतु वागण्याच्या बाबतीत, बोलण्याच्या बाबतीत, कर्म करण्याच्या बाबतीतलं ज्ञान असायला पाहिजे. खरे ज्ञानी ते की ज्यांना ह्याच्यातून कसं बोलायचं आहे, मनाने कसा विचार करायचा आहे आणि शरीराने कोणतं कर्म करायचं आहे ह्याचं ज्ञान ज्यांना आहे तेच खरे ज्ञानीवंत. बाकी साऱ्या जगाचं ज्यांना ज्ञान आहे ते ज्ञान त्या ज्ञानाच्या ठिकाणी आहे, परंतु आचरणाचं, वर्तनाचं, वागण्याचं ज्ञान जर नसेल तर ते त्या ठिकाणी अज्ञानी आहेत. माहिती आहे तुम्हाला? भगवंताच्या काळात आपल्या एका भिक्खूला भगवंताने उपदेश देताना असंच म्हटलं. त्या भिक्खूला मी प्रवचन दिलं आपल्या चॅनलवरती, बघा. त्यांना एकही गाथा पाठ नव्हती, परंतु ते आचरणशील होते. भगवंताने इतर भिक्खू जेव्हा त्यांना चिडवत होते की तुम्हाला काही येत नाही, तुम्हाला काही येत नाही, तर त्या तशा चिडवणाऱ्या भिक्खूंना उद्देशून भगवान म्हणाले होते की यांना जरी गाथा येत नाही, परंतु हे आचरणशील आहेत, सिलवान आहेत, संयमशील आहेत, यांचा वाणीवर कायेवरती आणि मनावर संयम आहे. तुम्ही कितीही ज्ञानीवंत जरी असला, तुम्हाला कितीही सूत्र वगैरे माहीत असले, पाठ असले, तरी तुमचं आचरण जर शुद्ध नसेल, तुमच्या वाणीवर, मनावर आणि शरीरावर संयम नसेल, तर तुमच्यापेक्षा श्रेष्ठ कोण आहे? एकही गाथा पाठ नसलेले हे पटिशन भंतेजी श्रेष्ठ आहेत म्हणाले भगवान बुद्ध. कशाला महत्त्व देतात भगवान? आचरणाला महत्त्व देतात भगवान बुद्ध. तर ज्ञानाच्या ठिकाणी असते, ते ज्ञान आचरणात आणल्या जात नसेल तर ते मग काय उपयोगाचं आहे? जसं की तुम्ही सोनं चांदी करता का नाही, दागिने करता का नाही? बापा, प्रत्येकाच्या गळ्यात, नाकात, आमच्या आयाच्या, बहिणीच्या, भावाच्या, कोणाच्या बापा अंगठ्या, कोणाच्या कानात, नाकात, हातात, पायात, घरात कुठं कुठं जळ म्हणता जळे ना एवढं तर दागिन्यात. बघा, बाबासाहेबांना सोन्यानं बोटी भरली ना प्रत्येकाची. पण ते जे आणलेलं सोनं जर वापरत नसाल तर त्याचा काही उपयोग आहे का? ठेवून देणं ते ठीक आहे, ठेवीसाठी ठेवून देणं, सेविंग करण्यासाठी,
परंतु जेव्हा सोन्याचा दागिना वापरला जातो तेव्हा तो शोभून दिसतो अधिक, बरोबर की नाही? आणि म्हणून तशाच प्रकारे धम्माच्या ठिकाणी महानच आहे, परंतु धम्माचं आचरण केल्या जात नसेल तर त्या धम्माचा अर्थ काय? बुद्धांचं श्रेष्ठत्व बुद्धांच्या ठिकाणी शोभूनच दिसते, धम्माचं श्रेष्ठत्व धम्माच्या ठिकाणी शोभूनच दिसते, संघाचं श्रेष्ठत्व संघाच्या ठिकाणी शोभूनच दिसते, बाबासाहेबांचं श्रेष्ठत्व त्यांच्या ठिकाणी शोभूनच दिसते, पण त्यांच्यामध्ये असलेली गुणवत्ता किंवा त्यांनी केलेले उपदेश आपण आचरणामध्ये आणत नसेल तर आपल्याचा त्याचा काय फायदा आहे? म्हणून भगवंताने सांगितलं बघा, काही लोकांना भगवान म्हणाले काही लोक या जगात कसे आहेत तर वर्णातल्या भाजीतल्या पळीसारखे चमचसारखे आहेत. का तर ती पळी चमच त्या वर्णामध्ये भाजीमध्ये पूर्ण वेळ राहते, पण त्या पळीला चव असते काय? चव कोणाला समजते? खाणाऱ्याला चव समजेल. आणि म्हणून पळीसारखे बनून राहू नका म्हणाले भगवान बुद्ध. काही आपल्या लोकांना खरंच बाबासाहेब पूर्ण पाठ आहे, एकदम बाबासाहेबांनी कोणत्या तारखेला काय केलं, कुठं कोणतं काम केलंय वगैरे वगैरे, त्यांच्या कोणत्या दिवसाचं कसं महत्त्व आहे, भगवान बुद्धांनी काय काय शिकवलंय, कुठं कुठं शिकवलंय, आता माहीत असायला काही गोष्ट वेगळी आहे, ज्ञानाच्या ठिकाणी आहे, अभ्यासाच्या ठिकाणी आहे. पण अभ्यासाचे दोन भाग असतात, एक थिअरी आणि दुसरं प्रॅक्टिकली. तर महत्त्वाचं कोणतं आहे? प्रॅक्टिकल महत्त्वाचं आहे ना. प्रॅक्टिकल म्हणजे अनुभव आहे. जेवण ठेवलंय समोर, आपल्या ताट वाढून ठेवलंय आणि त्याचं आपण कौतुक करतो, अरे बाप काय मेथीची भाजी दिसते हो, काय चपात्या दिसतात हो, काय भाकरी दिसते, काय भात दिसते, दिवसभर असं काय काय कसं दिसते म्हणू जरी आपण राहिलो, फायदा होईल का त्याचा? काही. पण काहीच न म्हणता घास उचलला, तोंडामध्ये घातला, चावला आणि गिळून घेतला तर फरक पडेल की नाही? संतुष्टी येईल ना. हा आता बरं वाटते म्हणते बापा, नाश्ता भेटला, अल्पोपहार भेटला म्हणते, आता बरं वाटते म्हणते, नाही का? तर अनुभव महत्त्वाचा आहे, धम्माचरणाचा अनुभव महत्त्वाचा आहे. तर भगवंताच्या काळामध्ये बघा धर्माचा वेगवेगळ्या प्रकारे अर्थ सांगणारे काही लोक होते. तर भिक्षू जेव्हा भिक्षाटनासाठी गेले तेव्हा त्यांनी चर्चा ऐकली. काही लोक म्हणतात आत्मा आहे, काही लोक म्हणतात आत्मा नाही, काही लोक म्हणतात पुनर्जन्म आहे, काही लोक म्हणतात पुनर्जन्म नाही आहे, काही लोक म्हणतात धर्म झाडात आहे, काही लोक म्हणतात पाण्यात धर्म आहे, काही लोक म्हणतात व्रत वैकल्य करण्यात धर्म आहे. आणि आताही लोक तसेच म्हणतात. माणसातला देव दिसत नाही लोकांना, दगडामध्ये लोक देव शोधतात. बघा माणसातला दिसते काय? माणसाला परेशान करतील, माणसाला त्रास देतील, माणसाला छळतील, माणसांवर अन्याय अत्याचार करतील, माणसांना परेशान करतील, माणसाचा अपमान करतील, माणसांचे खून करतील आणि दगडाला पाझर फोडण्याचा प्रयत्न करतील. असं करू कुणावर टीका टिप्पणी करत नाही. मी सगळ्या जाती धर्माच्या लोकांना नेहमीच सांगत असतो की तुम्ही किती कोणत्या दगडासमोर डोकं जरी आपटून घेतलं त्याचा फायदा होईल काय? जिवंत माणसांचा आशीर्वाद घेता आला पाहिजे. आणि त्यासाठी भगवंताने सांगितलं की कधी कुणाला दुखवता कामा नये, इतरांचे होता आलं पाहिजे. लोक मनातून आशीर्वाद देतील की नाही? बघा तुम्ही कुत्र्याला जर खाऊ पिऊ घातलं, त्याच्यावरून असा हात फिरवला की कुत्रं गोंडा घोळते जवळ येते, आपल्या येते की नाही? आणि कोणी त्याच्यावर हात उगारत असेल, दगड मारत असेल, काठी मारत असेल तर जवळ येईल का ते? म्हणूनच मालकालाच ओळखतात बरोबर. कुत्रे रात्रीला 2 वाजता जरी आलं तर बरोबर ओळखते की नाही? मालकीला दुसऱ्याला ओळखते का नाही ओळखत? तर तो प्राणी आहे, इमानदार आहे, तर त्याला माहीत आहे कोण खाऊ पिऊ घालते, कोण सोय करते आपली, कोण जीव लावते आपल्याला, कोण प्रेम करते. तर भगवंताने सांगितलं आहे की आपण जगाचे झालो तर जग आपलं होऊ शकते. म्हणून सर्वांवरती प्रेम करा, सर्वांचे बना, सर्वांची सेवा करा असं भगवंताने सांगितलं. तर ते भिक्षू अशी चर्चा करत होते आणि भगवंताला विचारलं, भगवान अशा प्रकारची लोक चर्चा करतात. तर भगवान म्हणाले, बघा या जगातले लोक सर्वात जास्त अज्ञानी आहेत. कसे लोक आहेत या जगात? सर्वात जास्त अज्ञानी लोक आहेत बघा तुम्ही. म्हणून तर इकडे गर्दी कमी होते. तुमच्या एरियात मी आल्यावर विचारलं, आईला या भगिनींना विचारलं किती घर आहेत, याने किती सांगितले तुम्ही? घर किती आहे? 60 घर आहे. तर किती लोक? 60 घरातले लोक आहेत. मुकेच बसले तुम्ही. आता सांगाव तर कसं सांगाव? पुन्हा होईल तर बा आपणच सांगितलं आणि कसं काय सांगितलं. हां तर बघ कसं होते, प्रत्येकच ठिकाणी असंच आहे. मी विहारातही म्हणालो पळसाला पाणी किती आहे? 3च आहे. तर तुमच्याकडे जे काही 19-20 होत असेल, घडत असेल, घटना घडत असतील, त्या सगळीकडेच घडतात बघा. अपवाद वगळता सगळीकडे सारखंच आहे. कारण आता भंतेजी जे बोलले, मान सन्मान हे त्या सगळ्या गोष्टी रिकाम्या. खरं तर मी पण नेहमी सांगतो की विहारात आल्यावर तरी किमान सगळं बाहेरच त्यागलं पाहिजे. आपण विहारात येणं कशासाठी असते? लोक बुद्धाकडे कशासाठी यायचे?
कशासाठी? आपल्यातले विकार काढून टाकण्यासाठी. विहाराला विहार का म्हणतात? तर विकार काढून टाकण्याचं ठिकाण आहे. विकार म्हणजे कोणते? तर राग, द्वेष, लोभ, मोह, माया, मत्सर, अहंकार, संशय, मनभेद, मतभेद, ह्या ज्या काही गोष्टी आहेत तर त्यांना संपवण्यासाठीच विहार आहे ना. विहार म्हणजे काय? फक्त काय पाया पडण्यासाठी आहे का? विहार पाया पडण्यासाठी आहे का फक्त? विहारात येणे म्हणजे विहारात येऊन विशिष्ट प्रकारे आपल्या मनाला निर्मळ करणे, शुद्ध करणे, आपल्या जीवनाला सकारात्मक बनवणे, आपल्यामध्ये असलेले रागाचे, द्वेषाचे, लोभाचे विकार काढून टाकणे, त्यासाठी विहार आहे. आणि जर विहारात येऊन मग त्या गोष्टी होत असतील तर काही उपयोग आहे का? उपयोग नाही आहे. आणि म्हणून मग त्या काळामध्ये तो भिक्षू जेव्हा चर्चा करत होते तेव्हा भगवान बुद्धांनी त्यांना सांगितलं की बघा भिक्षूंनो, मी तुम्हाला एक कथा सांगतो घडलेली, की धर्माचा अर्थ कसा आहे किंवा लोक कसे अज्ञानी आहेत. तर त्या संदर्भात भगवान म्हणाले बघा, एकेकाळी एक हत्ती होता आणि त्या हत्तीला एक राजा होता. तो हत्ती त्या राजाचा होता. त्या राजाचा हत्ती असल्या कारणाने त्या राजाचा तो हत्ती असल्या कारणाने भगवान बुद्ध म्हणाले एकदा त्या राजाने आपल्या नगरातील अंध लोकांची परीक्षा घ्यायचं ठरवलं. कुणाची? अंध लोकांची परीक्षा घ्यायचं ठरवलं. तर अंध लोकांची कोणत्या? तर जे जन्मांध अंधे आहेत, म्हणजे जन्मजात अंध असतात ना काही काही लोक, तर त्या जन्मांध अंध लोकांची परीक्षा घ्यायचं ठरवलं. राजाने आपल्या राजदरबारामध्ये नगरातल्या सगळ्या अंध लोकांना बोलावून घेतलं आणि असा मध्यभागी हत्ती उभा केला आणि हत्तीच्या बाजूला सगळ्या अंध लोकांना उभं केलं आणि त्यांना सांगितलं अगोदर की बघा गड्यांनो, तुमच्या समोर हत्ती आहे आणि तुम्ही हत्तीला ओळखायचं की हत्ती कसा आहे. मी 10-15 मिनिटे तुम्हाला देतो, तुम्ही चेक करा, तपासून घ्या आणि नंतर मी तुम्हाला प्रत्येकाला वेगवेगळ्या बाजूला घेऊन विचारेल की हत्ती कसा आहे. तर ते म्हणाले ठीक आहे. तर हत्ती उभा केला आणि हत्तीच्या बाजूला यांना उभं केलं. प्रत्येकाने हत्तीला हात लावले. आता सगळ्या साईडने उभे होते ना, प्रत्येक हत्ती एकाच ठिकाणी उभा होता आणि सगळ्या साईडने बाकी अंध लोक उभे होते. आणि उभे असताना मग ज्याचा हात जिथे लागेल हत्तीला ते तो अवयव पाहत होता, चेक करत होता अंध डोळ्याने. मग 10-15 मिनिटानंतर राजा आला. भगवंताने सांगितलं बघा, 10-15 मिनिटानंतर राजा आला आणि राजाने त्या सगळ्यांना बाजूला घेतलं आणि एका एकाला जवळ बोलावून विचारलं की हत्ती कसा होता. काय प्रश्न विचारला? हत्ती कसा होता. तर हत्ती तोच होता की जो सगळ्या अंध लोकांनी पाहिला. पाहिला म्हणजे काय? तर ते हाताने चाचपून पाहिलं. मग प्रत्येकाचं उत्तर काय काय होतं? ज्याच्या हाताला हत्तीचे कान लागले त्याने सांगितलं की महाराज हत्ती सुपासारखा आहे. त्याच्या हाताला काय लागलं होतं? कान लागले होते. दुसऱ्याला विचारलं, ज्याचे हात हत्तीच्या सोंडेवर पडले होते, ज्याच्या हातामध्ये हत्तीची सोंड आली होती, त्याला विचारल्यानंतर तो म्हणाला की महाराज हत्ती काही सुपासारखा थोडी असतो. हत्ती आहे त्या बांबूचे, काय म्हणतात त्याला, पोकळ बांबू, बास, तर त्या बाससारखा हत्ती आहे. नळकांडा बोलतात त्याला, की ते नळी असते अशी, त्या नळीसारखा हत्ती आहे. तर राजा म्हणाला ठीक आहे. दुसऱ्याला बोलावलं, ज्याच्या हाताला पाय लागला होता हत्तीचा, म्हणजे पाय पकडला होता, तर तो म्हणाला महाराज ना हत्ती सुपासारखा आहे ना हत्ती नळीसारखा आहे, हत्ती आहे खांबासारखा. त्याच्या हाताला काय लागलं होतं? खांब लागला होता, म्हणजे पाय लागला होता, तर खांबासारखा. दुसऱ्याला बोलावलं, चौथ्याला बोलवलं, त्याला विचारलं हत्ती कसा, तर त्याने सांगितलं महाराज ना हत्ती सुपासारखा ना हत्ती नळीसारखा ना हत्ती खांबासारखा. तर हत्ती कशासारखा आहे शेपटीला पाहून? तर हत्ती आहे झाडूसारखा. हत्ती कशासारखा? झाडूसारखा. अजून दुसऱ्यांना बोलवलं, सगळ्या लोकांना, जरा त्याला बोलून घ्या कुणाचं आहे ते. पुन्हा बाकीच्यांना बोलावलं, तर बाकीच्यांना बोलवल्यानंतर ज्याच्या हाताला हत्तीचं पोट लागलं होतं त्यांना बोलवलं. त्याला विचारलं महाराजाने की हत्ती कसा, तर तो म्हणे महाराज हत्ती ना सुपासारखा, हत्ती ना नळीसारखा, हत्ती ना खांबासारखा, हत्ती ना
झाडू सारखा, हत्ती तर आहे धान्याच्या गोदामासारखा. ते पेठारे असतात ना, बरोबर. अगोदर कणिक होती, तुमच्याकडे काय म्हणायचे कणगीला? ढोली. पप्पा लय शब्द वेगवेगळे. बरं झालं मी विचारतो म्हणून, ठीक आहे. नाही तर काही काही नाव वाटत का भंतेजीने शब्द वापरला कणिक, तर कणिक म्हणजे काय, तर म्हणून विचारतो आपण मध्ये मध्ये की तुमच्याकडे काय म्हणतात ते. कारण शब्द वेगवेगळा, जिल्हा बदलला की भाषा बदलते. आणि त्यामुळे ती कणगी वगैरे आहे ना, ढोली वगैरे तुम्ही म्हणता अन्न धान्य साठवण्यासाठी वापरायचे पहिल्या काळात. आता तर ते स्टीलचे जर्मलचे वगैरे आलेले असतील. तर मग तो काय म्हणे, ज्याला पोट हाताला लागलं होतं, हाताला लावल्यावर तो म्हणे महाराज हत्ती कशासारखा आहे? कणगीसारखा, म्हणजे त्या गोदामासारखा आहे, त्या ढोलीसारखा हत्ती आहे. तर असं एक एक सांगितलं, प्रत्येकाने सांगितलं की हत्ती याच्यासारखा, हत्ती त्याच्यासारखा. आणि राजांना त्यांची परीक्षा घ्यायची होती. तर राजा काय म्हणे, शेवटचा एक राहिला होता ज्यानं हत्तीच्या डोक्यावर माथ्यावर हात ठेवला होता. त्याला विचारलं हत्ती कसा, तर तो म्हणे महाराज हत्ती यांनी जे जे काही सांगितलं बिलकुल तसा नाही आहे. हत्ती तर आहे झाडाच्या बुंद्यासारखा. झाडाचं मेन असते ना बूड, तर त्या लाकडासारखा हत्ती आहे महाराज. हे सगळे खोटं बोलताय. प्रत्येकाने वेगवेगळ्या प्रकारे सांगितलं. राजा गदागदा हसत होता, मोठमोठ्याने हसत होता राजा, की खरंच अंध ते अंधच असतात म्हणे राजा. हत्ती भलताच वेगळाच आहे आणि हे सांगत आहेत वेगळाच. तर भगवंताने ही कथा त्या भिक्षूंना सांगितली की बघा भिक्षूंनो, या जगतामध्ये असेच लोक आहेत. आहेत की नाही? तुम्हाला वाटत नाही का असे लोक आहेत म्हणून? कशाला काही म्हणतात ना लोक. मी आता जे मगाशी म्हणालो की दगडामध्ये लोक जीव शोधतात, दगडाला पाझर पाडण्याचा प्रयत्न करतात, दगडाला काय काय खाऊ घालतात आणि माणसाला उपाशी ठेवतात. बघा तुम्ही, मी तर म्हणतो काही काही घरामध्ये सुद्धा लोक म्हाताऱ्या लोकांना उपवाशी ठेवत असतील आणि गरम गरम नैवेद्य दगडासमोर ठेवत असतील. नेऊ ठेवत नसतील का? टीका टिप्पणी करत नाही आपण, पण ठेवतात की नाही लोक? बिलकुल ठेवतात. रस्त्याने येताना जाताना पाहतो लोक कशा कशात काय काय शोधतात. संतांचं वचन जे आहे, महापुरुषांचं जे वचन आहे ते समजून घेत नाहीत लोक. भगवंत तर म्हणाले की हे जे काही लोकांना वाटते की याच्यामध्ये धर्म आहे, भगवान म्हणाले धर्म त्याच्यात नाही आहे. धारेती धम्मा, ज्याला धारण केल्या जाईल म्हणजे आचरणामध्ये आणले जाईल, ज्या आचरणालाच धर्म म्हटलेला आहे. कशाला धर्म म्हटलं? आचरणाला. आचरण नसेल तर त्याचा काही उपयोग नाही. तो धर्म धर्माच्या ठिकाणी श्रेष्ठ असेल. ज्याचं आचरण केलं असता आपण सुखी बनू शकतो त्यालाच धर्म म्हणू शकतो, त्यालाच धम्म म्हणू शकतो. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये आपल्यामध्ये असलेले असे काही जर गोष्टी असतील की नाही नाही ह्याने काय होत नाही, त्याने काय होत नाही, किंवा असा धर्म आहे तसा धर्म आहे, तर ते काढून टाकावं. यासाठी ही मी छोटीशी स्टोरी तुम्हाला सांगितली, भगवंताच्या काळात भगवंताने सांगितलेली. आणि त्यामुळे आपण प्रत्येकाने विहारात आलं पाहिजे धम्म समजून घेण्यासाठी. विहारात आल्याशिवाय, प्रवचन ऐकल्याशिवाय धम्म कळेल काय? बिलकुल नाही कळणार. असा कसा कळेल हो? कळाला असता तर लोक सगळे शहाणे झाले असते, सगळेच लोक हुशार झाले असते. पण आहेत का? आपण सांगतो तसं खरंच आहे. भीम के लखते जिगर अर्ध्यापेक्षा कमी इधर. आधे नाही बाप्पा, कायचे आधे? अर्ध्यापेक्षा कमी इधर आणि अर्ध्यापेक्षा जास्त उधरच. तिकडंच फिरते, कुठं कुठं जाते, इकडं इकडं असं असं करते, हांजी हांजी करते, पुढं पुढं करते. विचारूच नका कुठं कुठं जाते आणि काय काय करते ते. जीवनाचा अर्थ मरेपर्यंत काही लोकांना कळत नाही. निरर्थक गोष्टीत काही काही लोक रममान होतात आणि लोकांना वाटते यातून काही मिळते का, त्यातून काही मिळते. भगवान म्हणाले सुख शांती जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही अत्तदीप भव, स्वयं प्रकाशित झालं पाहिजे. तुम्ही तुमच्या मनाला शुद्ध करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मन निर्मळ पाहिजे. मन मळलेलं आहे, घाण झालेलं आहे आणि बाह्य रूपाने भंडारा लावून घेतला काय ना अजून काय काय लावून घेतलं काय, कुठं कुठं गेलं काय, कोणत्याही जाती धर्माचे असो. मी तर म्हणतो बुद्ध विहारातही तुम्ही जात असाल आणि मन गढूळ असेल तर तुम्ही रोजही येण्याला काही उपयोग नाही. मग त्या ध्यानाला जात असाल, शिबिर करत असाल, पण मन एकदम आखूड ॲटिट्यूडवालं, मी शिबिर केलं बाकीच्यांना तुच्छ, तर ढेकळाचं ध्यान केलं नाही तुम्ही. मी सांगतो जाहीरपणे बोलतो आपण या गोष्टींवरती. तुमच्यामध्ये तो भाव दिसला पाहिजे ना.
धम्माच्या आचरणाचा तुमच्यात भाव दिसला पाहिजे, तुमच्या स्वभावात धर्म दिसला पाहिजे, तर तुम्ही धम्मचारी आहात, तर तुम्ही धम्माचं आचरण करणारे आहात. जर आचरणामध्ये तुमच्या काही दिसत नसेल, प्रचंड अहंकार असेल तुमच्यामध्ये, नको नको त्या गोष्टीला तुम्ही महत्त्व देत असाल, तर धम्माचं आचरण करणाऱ्यांपैकी नाही आहात. आज म्हणून आपल्या प्रत्येक व्यक्तीने धम्माला समजून घेण्याची गरज आहे. यासाठी म्हणून मी ही स्टोरी सांगितली. बघा, अजूनही भरपूर असे लोक आहेत की जे धम्मापासून कोसो दूर आहेत. अनेक लोकांना बुद्धं शरणं म्हणावं की बुद्धम शरणं म्हणावं हेही माहीत नाही. बघा, आम्ही अनुभवतो अनेक ठिकाणच्या कार्यक्रमांमध्ये. वंदन करायला सुद्धा लोकांना जमत नाही. त्रिवार पंचांग प्रणाम करायला सुद्धा म्हटलं की लोक असे तोंडाकडे पाहता आमच्या. काय नेमकं म्हणायचं आहे तुम्हाला? आज किती वर्ष झाले आपल्याला? 67 वर्ष झाले. बघा, याच नागपुरामध्ये बाबासाहेबांनी आपल्याला बुद्ध धम्माची दीक्षा दिलेली आहे. बघा, महत् प्रयासाने. आणि म्हणून या एवढ्या वर्षांमध्ये जर आपण बुद्ध धम्माला समजून घेऊ शकलो नाही तर येणाऱ्या पिढीला आपण काय कोणता संदेश देणार आहात? प्रत्येक ठिकाणी जातो, तरुण तरुणी गायब असतात. आता इथे 4-2 जर सोडले, या पोरींना 2 पोरींना 3 पोरींना जर सोडलं आणि तुमच्यात बसलेल्या 2-3 पोरांना जर सोडलं तर आहेत का कोणी तरुण तरुणी इथे? कुठची गोष्ट, इच्छित गोष्ट नाही आहे. प्रत्येक ठिकाणी तरुण फक्त 365 दिवसांपैकी एकाच दिवशी दिसतात. आणि तेव्हा तुम्हाला म्हणतात तुम्ही बाजूला व्हा, आता आम्हाला नाचायचंय. आप खेले 364 दिवस, अब हम खेलेंगे. अहो असं आहे हो? नाही आहे का? तुमच्याकडे आहे का नाही माहीत नाही बाप्पा. आहेच म्हणता तुम्ही, नाही काय म्हणा, पळसाला 3च पान आहे. तर ही वाईट गोष्ट आहे, तुमच्या माहितीसाठी सांगतो, प्रचंड वाईट. आम्ही पण तर तरुणच आहोत ना, समर्पित जीवन जगतोय ना आम्ही. म्हणजे याचा अर्थ असा नाही की पाठ थोपटून घेतोय, पण सांगतोय तुम्हाला प्रत्येकाला जाणीव असली पाहिजे. हो, जीवन शुल्लक आहे, छोटंसंच आहे. बाबासाहेबांवर खरंच श्रद्धा असेल तर त्यांनी केलेल्या अनंत उपकारांची आपण जाणीव ठेवली पाहिजे. सगळ्या अर्थाने जाणीव ठेवली पाहिजे. केवळ शिक्षण आपल्या स्वतःसाठी नाही घेतलं पाहिजे. शिक्षण तर घेतलंच पाहिजे, नोकऱ्या केल्याच पाहिजे, मोक्याच्या जागेवर आपण बसलोच पाहिजे, पण त्या शिक्षणाचा, ज्ञानाचा आणि धनाचा वापर बाबासाहेबांच्या कामासाठी झाला पाहिजे. तर तुम्ही बाबासाहेबांचे, नाही तर तुम्ही बोलाचाच भात आणि बोलाचाच कढी. बस म्हणण्यापुरते हम जय भीमवाले. कशासाठी? तर सोयरिकीसाठी जय भीम. या सोयरिकीसाठी या, जय भीम. आम्ही जय भीमवाले आहे म्हणते. केव्हा काम पडलं तेव्हा म्हणते आम्ही जय भीमवाले आहे म्हणते. असे भरपूर लोक आहेत. तुम्ही नाही बापा, तुम्ही लय चांगले, पण असे लोक आहेत. नाही आहेत का असे लोक? तुम्हालाही अनुभव येत असेल. म्हणून समाजामध्ये परिवर्तन करण्याची अत्यंत गरज आहे. आजकाल तुम्ही पाहताय वातावरण कसं होतं ते. खऱ्याचं खोटं, खोट्याचं खरं होताना इथे दिसत आहे. आणि लोकांना आपल्या त्याहून काही देणं घेणं नाही. जणू काय बस कोणीतरी करेल ना, कोणीतरी बोलावं, कोणीतरी पुढाकार घ्यावा. लोक या आविर्भावात बस व्हॉट्सअपवर, फेसबुकवर गुड मॉर्निंग गुड नाईटचे मेसेज पाठवू परेशान नुसते. काय होईल त्या व्हॉट्सअपने फेसबुकने? काय होईल? होईल का? याचा निषेध करायचा, त्याचा निषेध करायचा, काय होईल त्या कोणत्या निषेधाने? कशाला? लोक कृती कार्यक्रम राबवतात. तुमचं काय आहे? आहे आपल्याकडे कृती कार्यक्रम? लोकांकडे प्लॅनिंग आहे. तुमच्याकडे कोणतं प्लॅनिंग आहे? आहे का प्लॅनिंग तुमच्याकडे? नाही आहे. आपण आपल्यावरती केंद्रित झालेलो आहोत, फोकस करतो आहे. बस माझं कसं भलं होईल, माझ्या परिवाराचं कसं भलं होईल, आणि बस एवढ्यातच लोक मशगूल आहेत. भरपूर लोक अशीच आहे सगळीकडची. आणि म्हणून मी हे जे बोलतो पोटतिडकीने, ह्याचा हेतू आहे की लोकांनी समजून घेतलं पाहिजे. आज अगर किसी और की बारी आई तो कल हमारी भी बारी आएगी. आज जर कोणावर बित्ती आहे ना समाजातल्या, तर उद्या आपल्यावरही बितू शकते. तुमच्या माहितीसाठी सांगतो. काय काय घडत आहे देशात, आम्ही सगळ्या गोष्टीची माहिती ठेवतो. बघा, सोशल मीडियावर असल्या कारणाने सगळ्या गोष्टींची माहिती ठेवतो. काय काय होत आहे या देशामध्ये. मुद्दामहून कोणाकोणाच्या मुलाखती घेणं सुरू आहे, मुद्दामहून कोणाकोणाला निमंत्रण पाठवणं सुरू आहे, मुद्दामहून कोणाकोणाला बोलवणं सुरू आहे, जगाला दाखवणं सुरू आहे. कशासाठी केलं जाते हे सगळं काय, याचा आम्हाला बारीक अभ्यास आहे. म्हणून हे बोलतो बघा की आपलेच दाता आणि आपलेच ओठ कुंपणच शेत खात असेल तर दुसऱ्यांना दोष देण्यात काय अर्थ आहे? आहे काही अर्थ? कुंपणच शेत खात असेल तर दुसऱ्यांना काय दोष द्यायचा आहे?
आपलेच बरोबर नसतील दुसऱ्याला काय दोष देता, काय उपयोग होईल दुसऱ्यांना दोष देण्यामध्ये. आणि म्हणून प्रत्येकाने आपल्या समाजाने एकत्र राहिलं पाहिजे, एकोप्याने विहारात आलं पाहिजे. मतदानाच्या वेळेला सुद्धा प्रामाणिकपणाच दाखवला पाहिजे. बाबासाहेबांनी मतदानाचा अधिकार दिला, हो, मत विकण्यासाठी दिलं का आपल्याला अधिकार? 500 रुपयाला, 100 रुपयाला, 1000 रुपयाला मत विकण्याचा अधिकार दिला? बिलकुल नाही. मत प्रामाणिकपणे जो लोकशाहीची जोपासना करेल, जो संविधानाचं राखण करेल, त्यांनाच आपण मत दिलं पाहिजे. भलत्या सलत्या लोकांना मत देण्यातही काय अर्थ आहे? बुद्ध धम्माचं प्रामाणिकपणे आचरण केलं पाहिजे. कारण वेळ एकदा निघून गेली की हाती आपल्या काहीच राहत नाही. आणि म्हणून तुम्हाला या आजच्या मंगलमय दिनी मी एक छोटीशी स्टोरी पुन्हा एक सांगेल. अगोदर जसं तुम्हाला सांगितलं हत्तीची स्टोरी, धम्म कशात आहे हे समजून घेण्यासाठी. तर एकदा बघा, बोधकथा आहे, समजून घेण्यासाठी असते. तर एकदा एका शेतकऱ्याकडे त्यांच्या गव्हाण तुमच्याकडे काय म्हणतात, गोठ्यामध्ये एक बैल होता, बकरा होता, कोंबडा होता आणि एक उंदीर होता. किती प्राणी झाले? 4 प्राणी झाले. बघा, एकीचं बळ जर असेल, लोक एकत्र असतील, एका मताने वागत असतील, एका मताने बोलत असतील तर खूप काही करू शकतात. पण जर एकी नसेल ना तर एकाचा नंबर लागू शकतो. याला धरून ती बोधकथा आहे. तर एकदा मालकाने बैलाच्या समोर चारा टाकला, मालक बाहेर गेला. मालक जसाही बाहेर गेला तसा बकरा आतमध्ये शिरला. बकरा गोठ्यात गेल्यानंतर बकरा आणि बैल ते गवत खात होते. कोंबडा पण होता गोठ्यामध्ये, तर कोंबडा पण आला. उंदीर होता तर उंदीर पण आला. चौघांची पण मैत्री होती. एका दिलाने राहत होते, एका मताने, एका मनाने राहत होते. आणि नंतर झालं असं की उंदीर हा शत्रू असतो नाही का, माणसांचा, शेतकऱ्यांचा. उंदीर तसा चांगलाच होता तो. पण मालकीनबाईनं एक दिवस उंदीर बघितला आणि मालकीनबाई सकाळी सकाळी म्हणे मालकाला, म्हणजे उंदीर फेरफटका मारण्यासाठी घरात आला होता. तर मालकीनबाई त्या मालकाला म्हणे की मालक, मी एक उंदीर पाहिला, जरी त्याने काही नुकसान केलं नाही परंतु त्याचा बंदोबस्त आपण केला पाहिजे, त्यासाठी तुम्ही पिंजरा घेऊन या. तर मालक म्हणे हो. तर मालक गेला बाजारात आणि मालकाने संध्याकाळी पिंजरा आणला उंदराला पकडण्यासाठी. आणि तो पिंजरा मालकिनीने त्या गोठ्यामध्ये ठेवला, जिथे उंदराची ये जा व्हायची ना, त्याचा तो रस्ता असेल, घर असेल, तिथे ठेवला. उंदराने तो पाहिला की उंदराला फुटला घाम. उंदराला घाम फुटला, संध्याकाळची वेळ होती. तो पिंजरा ठेवलेला उंदराने पाहिला की उंदीर गेला कोंबड्याजवळ. कोंबड्याला म्हणे, कोंबडा दादा, आता बोधकथा आहे, नाही तर तुम्ही म्हणाल बापा उंदीर का बोलते का कोंबड्याला. बोधकथा म्हणजे बोध घेण्याची कथा. तर उंदीर कोंबड्याला म्हणे, कोंबडा दादा, पिंजरा आणून ठेवला म्हणे, पिंजरा माझ्यासाठी आता माझी काही खैर नाही, जरा काहीतरी माझी मदत करा आणि ह्यातून मला वाचवा. तर तो कोंबडा आळस देत देत म्हणे की तुझी मदत मी काय करू, समस्या तुझी आहे आणि तू तुझं बघ म्हणे काय करायचं ते, मी काय मदत करू याच्यामध्ये. आता उंदराला जरा अवघड वाटलं. त्याला वाटलं बा आता हा कोंबडा काही मदत करत नाही, म्हणून तो गेला बाहेर बकऱ्याकडे गेल्यानंतर बकऱ्याला सांगितली हकीकत. बकऱ्यानं ऐकून घेतली आणि बकरा म्हणे, बघ कसं आहे की माझी इच्छा आहे तुला मदत करण्याची, पण तू पण तर शिकला पाहिजे स्वतःची मदत करण्यासाठी, म्हणजे स्वतःला वाचवण्यासाठी. म्हणून मी काही तुझी मदत करत नाही, समस्या तुझी आहे, पुन्हा मला विचारू नको. तू जर त्या पिंजऱ्याजवळ गेला नाही तर तू मरणार नाही. म्हणून तू एक काम कर, तुला सल्ला देतो, त्या पिंजऱ्याजवळ जाऊ नको. मदतीचं मला म्हणत असेल तर मी काही तुला मदत करत नाही, पुन्हा माझ्याजवळ आला तर माझ्या एवढं वाईट नाही. बकऱ्याने हात वर केले. आता राहिलं कोण? बैल राहिला. थोड्या अंतरावर शेतात बैल चरत होता. उंदीर गेला त्याच्याकडे आशेनं आणि त्या बैलाला म्हणे, बैल दादा, कोंबड्याला मी माझी समस्या सांगितली तर कोंबड्याने हात वर केले, बकऱ्याला सांगितली तर बकऱ्याने हात वर केले. आता तूच एक आहेस, तू जर ठरवलं तर होऊ शकते माझी मदत, तर तू माझी मदत कर. बैलाने पण ऐकून घेतलं आणि ऐकून घेतल्यावर बैल म्हणे, बघ उंदीर, मी आहे म्हणे पाळीव आणि मी आहे दावणीला बांधलेला. कुणाच्या? आता दावणीला बांधल्यावर काही करता येते का?
करता येते का? तुम्ही पाहत असाल करता येते काय ते? काय ढेकळं करतील दावणीला बांधल्यावर आणि पाळी वाचल्यावर? काही करता येत नाही. ते त्यांच्या सुरात सूर मिसळून बोलतात. मग नाही तर जिथं बोलायचं तिथं मुकेत बसतात. मग कारण बोलले तर तिकडून तुटतील आणि इकडचा भरोसा नाही, कारण इकडचे कधी झाले नाही. आणि म्हणून मग बैल त्याला म्हणे की बा बघ मी पाळीव आहे, मी दावणीला बांधलेलो आहे, तुझी मदत केली असती पण मी काय तुझी मदत काही करू शकत नाही, तू तुझं पहा. उंदीर रडकोंडी आला, त्याच्या डोळ्यात अश्रू आले आणि उंदीर गोठ्यात गेला. सायंकाळ झाली. सायंकाळ झाल्यानंतर तो पिंजरा ठेवलेलाच होता. मग रात्रीला तो उंदीर कसा जाईल त्या घरात त्याच्या नेहमीच्या? तर उंदराने जागा बदलली आणि उंदीर बाहेर त्या झोपडीमध्ये त्या गोठ्यामध्येच वरती जाऊन असा बसून पाहत होता. रात्र झाली. रात्रीला सगळे झोपलेले असताना एक साप आला विषारी, आणि तो साप पिंजऱ्यात घुसला. अर्धा पिंजऱ्यात घुसला आणि ते सापात त्याचा पिंजऱ्याचा तो दरवाजा डोर असतो तो बंद झाला. तर पिंजऱ्याचा आवाज आला सापामुळे. मालकीनबाई उठली. बा उंदीर पडला पिंजऱ्यात म्हणून. मालकीनबाई त्या अंधार होता तिथे जरा. मालकीनबाई गेली पिंजरा उचलायला. तिला तो साप चावला. साप चावला की आता आग होत असेल, अंगार होत असेल, विष भेदत असेल. तर विष भेदत होतं. तिनं तो पिंजरा फेकला. मालकाला सांगितलं की मला चक्कर वगैरे येत आहे. मालकाने नेलं दवाखान्यामध्ये, हॉस्पिटलमध्ये नेलं की झाली ॲडमिट. ॲडमिट झाल्यावर ICU मध्ये गेली. आता हा शेतकरी जो होता काय फारसा श्रीमंत नव्हता, तर ह्याला पैशाची जरूरत होती. दवाखान्यात लय पैसे लागतात. आता तुम्ही कधी पाहत असाल, अनुभवत असाल तर दवाखाना कधी कोणाला बिलकुल खूप जे मिडल क्लासवाले आहेत, गरीब आहेत, नाकी नऊ येतात. जेव्हा जेव्हा कधी हॉस्पिटलमध्ये जातो पाहतो लोक अशा बारीक तोंडानं बसलेले असतात बघा. प्रचंड त्रास त्यांना. एक तो त्या पेशंटचा भरोसा नाही आणि पैसा आणावं तो कुठून आणावं. असे कितीतरी लोक आहेत, गरीब लोक आहेत बघा, एकदम हताश होतात. काय करावं, कुठं जावं, पैसा नाही, दागिने नाही, कोणत्याही प्रकारच्या काही सोर्सेस नाही आहेत. आणि म्हणून मग ती मालकीनबाई दवाखान्यामध्ये होती आणि मग मालक हताश झाला. मालकाला वाटलं आता पैसे कुठून आणायचे. तर मालकाने विचार केला की बा आता थोडे पैसे कमी लागतात, कमी पडतायत, तर म्हणून कोंबडा त्याने विकला. एक दिवस एका माणसाला आणलं. गोठ्यामध्ये होते सगळे प्राणी. तर एका माणसाला त्याने आणलं पकडून कोंबडा विकण्यासाठी. तो एक माणूस आला गोठ्यामध्ये, कोंबड्याला पकडलं आणि कोंबडा गेला. बकरा, बैल, उंदीर पाहतच होते. गयावया करत होता कोंबडा, पण हे कोणी काही त्याला मदत करू शकत नव्हते. कोंबडा गेला. आता दवाखान्यात पैसा खूप लागत होता, तर अजून पैसे पाहिजे होते. पुन्हा 7-8 दिवसानंतर एक माणूस घेऊन आला. मालक गोठ्यामध्ये बकरा होता. बकऱ्याला त्या माणसाने थोपटलं असं आणि बकरा घेऊन गेला पैसे हातावर टाकून. बैल पाहत होता. बैलाच्याही डोळ्यात अश्रू आले. उंदीरवरती बसून असा मुकाच पाहत होता. बकरा गेल्यानंतर काही दिवस झाले. नंबर लागला बैलाचा. बैलही गेला आणि मालकीनही गेली. असं होते कधी कधी हो, कोणाच्या वाट्याला असं हो येऊ नये. पण पैसेही जातात, पैशासारखे पाण्यासारखा पैसा जातो आणि आपला माणूसही वाचत नाही. अशी कधी कधी वेळ कोणावरती येते बघा. गरीब दीनदुबळे लोक आहेत आपल्या देशामध्ये आणि त्यांच्यावर कधी कधी वेळ येते. पैसा लावायलाही तयार असतात, कधी कधी पैसा पण असतो आणि त्यातही जीव जातो, आणि कधी कधी पैशाच्या अभावी सुद्धा जीव जातो. मोठमोठे ऑपरेशन्स असतात, लाखो रुपये लागतात त्यासाठी. पैसा आणणार कुठून गरीब. आपल्या देशातली परिस्थिती फार वाईट आहे तुम्हाला सांगतो. जाहीरपणे मी बोलतो कधी कधी, कारण औषधांचे रेट दर किती वाढलेले आहेत बघा. शिक्षणाचा दर किती वाढलेला आहे. गरिबांच्या लेकरांनी जिल्हा परिषदमध्ये शिकावं, त्याने इंग्रजी शाळांमध्ये टाकून, आणि जे इंग्रजी शाळांमध्ये लेकरांना शिकवतात त्यांच्या नाकी नऊ येत असेल बघा. किती फीस असेल, किती रुपये फीस असेल त्यांच्या वाट्याला येत असेल. सगळं काही महाग झालेलं आहे या देशामध्ये. आणि जसं जसे लोक महाग वस्तू झालेले आहेत तसे माणसांमधलं प्रेमही महाग झालेलं आहे. माणुसकी पण महाग होत चाललेली आहे. आपुलकी पण महाग होत चालली आहे. इथे कोणी कोणाला विचारायला तयार नाही. अगर पैसा है तो हम तुम्हारे और तुम हमारे. पैसा अगर नहीं है तुम्हारे पास तो तुम ना हमारे और हम ना तुम्हारे, अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून मग ते उंदीर असं मुकत पाहत होता. उंदराने विचार केला
की जर वेळीच समस्या सोडवली असती, बैलाने त्या पिंजऱ्यावर पाय दिला असता आणि पाय देत असताना कोंबडा आणि बकरा ओरडला असता, म्हणजे त्या पिंजऱ्याचा तोडण्याचा आवाज येऊ नये म्हणून, तर समस्या सुटली असती. परंतु उंदीर समस्येमध्ये होता आणि बकऱ्याने हात वर केले, कोंबड्याने हात वर केले आणि बैलाने पण हात वर केले आणि एवढ्यांनी हात वर केले म्हणून सगळ्यांचं नुकसान झालं. बघा, एखाद्या समाजाचं आणि देशाचंही नुकसान अशाच प्रकारे होते की नाही? बिलकुल होते. आणि म्हणून एखाद्या समाजाने, आपल्या समाजाने, देशातल्या लोकांनी डोळे उघडले पाहिजे. आज समस्या जरी दुसऱ्याची वाटत असली तरी उद्या ती समस्या आपली होऊ शकते, आपल्यावरती येऊ शकते. घरादारामध्ये सुद्धा एखाद्या भावाला वाटत असेल त्या भावानं त्याचं पाहून घ्यावं, बहिणीला वाटत असेल बहिणीचं पाहून घ्यावं, किंवा अजून कोणाकोणाला वाटत असेल. तर जेव्हा वेळ आपल्यावरती येते, संकट आपल्यावरती येते, तेव्हा पळता भुई कमी पडते, तेव्हा वेळ निघून गेलेली असते. आणि म्हणून बघा, संकटकाळी प्रत्येकाला मदत केली पाहिजे. त्यासाठी एकीनं राहिलं पाहिजे, एका दिलानं राहिलं पाहिजे. धार्मिक कार्यामध्ये, सामाजिक कार्यामध्ये सुद्धा आपलं उत्तरदायित्व ओळखून आपण जर एकमेकांसोबत प्रेमाने, आपुलकीने राहिलो, सर्वांना मान सन्मान दिला, एकमेकांना समजून घेतलं, एका दिलाने, एका मताने आलो, अशा धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करत राहिलो, तर बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला आदर्श बौद्ध समाज लवकरात लवकर निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी आपल्या समाजातील प्रत्येक व्यक्तीने प्रामाणिकपणाने वागावे, विहारात येत राहावे, ध्यान करत राहावे, धम्मदेशनांचं आयोजन करत राहावे. आणि म्हणून पुनश्च एकदा मी आपल्या ललिताताई वासनिक आणि सगळ्याच महिलांचं आणि आयोजकांचं, ज्यांनी या कार्यक्रमासाठी सहकार्य केलं आहे, त्या सर्वांच्या प्रति विशेष मंगल मैत्री व्यक्त करतो आणि माझ्या शब्दांना इथे मी पूर्णविराम देतो. भवतो सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब संघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि.